उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात. एडवोकेट आशीष जायसवाल जी, विधायक परिणय फुके जी, हमारे उद्योग और माइंस इस विभाग के सचिव श्री हर्षदीप कांबळे जी, मंच पर उपस्थित श्री रवि बोरटकर जी, शिवकुमार राव जी, देवेंद्र पारेख जी, प्रदीप चंदन जी, सभी यहाँ पर उपस्थित महानुभाव और उपस्थित बहनों और भाइयों, ये बहुत ही खुशी की बात है कि तकरीबन 3 साल बाद फिर एक बार मिनकॉन का आयोजन नागपुर में किया गया है और मैं ऐसा मानता हूं कि ये बहुत ही अच्छी पहल हमारे सभी आयोजकों ने मिलकर की है. विशेष रूप से वेद होगा, एमईडीसी होंगे या हमारे सरकार के डिपार्टमेंट्स होंगे, इन्होंने मिलकर मिनकॉन के माध्यम से ये प्रयास किया है कि माइनिंग इंडस्ट्री की जो अपॉर्चुनिटीज़ है उनको शोकेस किया जाए. माइनिंग इंडस्ट्री में जो नई टेक्नोलॉजीज आई है उनको भी सबके सम्मुख प्रस्तुत किया जाए और जो चैलेंजेस इंडस्ट्री फेस कर रही है, सरकार के साथ एक इंटरफेस के रूप में काम करते हुए मिनकॉन के माध्यम से उसको भी एड्रेस किया जाए. ऐसे मल्टीपल हेतु मन में रखकर इसका आयोजन किया गया. मैं मैंने एग्जीबिशन भी देखी और बहुत अच्छी टेक्नोलॉजीज एग्जीबिशन में देखने को मिली. जैसा कि ब्राउचर में हमने कहा था कि इंडस्ट्री 4.0 इसका उपयोग हम माइनिंग सेक्टर में कैसे कर सकते हैं, आर्टिफिशियल इंटेलिजेंस का किस प्रकार से हम लोग उपयोग कर सकते हैं, ड्रोन्स और आर्टिफिशियल इंटेलिजेंस मिलाकर जो कॉम्बिनेशन तैयार होता है उसका उपयोग हम कैसा कर सकते हैं. ये सारी चीजों के टेक्नोलॉजी प्रोवाइडर्स यहां पर एकत्रित आए हैं और साथ साथ टेक्नोलॉजी लाने का एक और कारण ये भी है कि हमें माइनिंग विथ सस्टेनेबिलिटी इस मोटो को आगे ले जाना है. हमने पूर्व में भी देखा कि जिन जिन सभ्यताओं ने इररिस्पॉन्सिबली धरती को, भूगर्भ को एक्सप्लॉइट किया, शोषित किया, शोषण किया, वो सभ्यताएं समाप्त हो गई. और इसलिए हमेशा ये द्वंद्व चलता है कि माइनिंग हो न हो तो कैसी हो. किंतु मैं ऐसा मानता हूं कि आज टेक्नोलॉजी ने हमें इस कगार पर लाकर खड़ा किया है कि माइनिंग के दुष्परिणामों को कम करते हुए हम लोग उसके माध्यम से वेल्थ भी क्रिएट कर सकते हैं, एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज भी क्रिएट कर सकते हैं और अब धीरे धीरे माइनिंग में भी सर्कुलर इकोनॉमी ये प्रस्तापित करने का प्रयास चल रहा है. कई देशों ने उसको किया है. ये बात तो सही है कि इसमें से बहुत सी चीजें इररिप्लेसेबल है, बावजूद उसका कोई ना कोई रिप्लेसमेंट इन सम अदर फॉर्म ये भी करने का आज बहुत बड़ा प्रयास वैश्विक रूप से हो रहा है. कल मैं पावर मिनिस्टर्स कॉन्फ्रेंस में था और वहां पर
ग्रीन हाइड्रोजन की बात हुई और सस्टेनेबिलिटी की जो कॉन्फ्रेंस हुई उसमें पश्चिमी देशों की राय थी कि ग्रीन हाइड्रोजन इसको ही हम लोगों ने अल्टरनेट पावर के रूप में या एनर्जी रिप्लेसमेंट सोर्स के रूप में इस्तेमाल करना चाहिए। लेकिन साथ साथ वो ये मानते थे कि ग्रीन हाइड्रोजन जो नेचुरल गैस से तैयार होगा उसी को हमने मानना चाहिए। तो इसका मतलब यह था कि फिर एक बार पश्चिमी राष्ट्र अपनी मोनोपोली तैयार करना चाहते थे, क्योंकि नेचुरल गैस तो उनके पास है, नेचुरल गैस ये फॉसिल है। और फिर भारत ने भूमिका ली कि क्यों केवल नेचुरल गैस से, अगर एनर्जी रिप्लेसमेंट करना है तो हम लोग सोलर का उपयोग कर सकते हैं, उसके माध्यम से हम ग्रीन हाइड्रोजन तैयार कर सकते हैं, अलग टेक्नोलॉजी का उपयोग कर सकते हैं, नॉन फॉसिल से हम तैयार कर सकते हैं। तो एक नई डिबेट इससे शुरू हुई और मुझे ऐसा लगता है कि आने वाले दिनों में ये सारी चीजों का विचार हमको करना पड़ेगा। आज माइनिंग का जो क्षेत्र है, ये क्षेत्र निश्चित ही अलग अलग चैलेंजेस को फेस कर रहा है और इसमें एक बहुत महत्वपूर्ण बात आशीष जी ने जो कही वो है एनवायरमेंटल क्लियरेंस की। आज एक माइन ऑक्शन में भी अलॉट होने के बाद एनवायरमेंटल क्लियरेंस में बहुत समय लगता है। ईसी लेकर उसका ऑक्शन करने की कोशिश की गई लेकिन कंसल्टेंट ही नहीं मिला। मुझे ऐसा लगता है लेकिन इसको सुधारना पड़ेगा और इसके बाद ईसी लेकर ही ऑक्शन किया जाए, ऐसा मेरा मानना है। और उस दृष्टि से अगर यहां के कंसल्टेंट तैयार नहीं होंगे तो विदेशों से लाएंगे। ये ऐसी कोई अभी रॉकेट साइंस की टेक्नोलॉजी नहीं है कि जिसको कंसल्टेंट नहीं मिले। एनवायरमेंट इंपैक्ट एनालिसिस एक बहुत माइनिंग के लिए सेट पैटर्न से होता है। उसका पानी पर क्या परिणाम है, उसका सॉइल पर क्या परिणाम है, उसका ग्राउंड वाटर पर क्या परिणाम है, उसका एयर पर क्या परिणाम है, उसके ट्रांसपोर्टेशन से कितना पोल्यूशन, ऐसे बिल्कुल पैरामीटर्स, उसके सेट पैरामीटर्स है। इसलिए हमारे सचिव यहां पर है, आशीष जी ने जो ध्यान में लाकर दिया है वो महत्वपूर्ण है। हमने तुरंत इस संदर्भ में निर्णय करके और इसके ईसी प्राप्त करके जितने ब्लॉक्स हमारे पास उपलब्ध है वो सारे ब्लॉक्स हम लोगों ने ऑक्शन के लिए उपलब्ध कराने चाहिए। आज एमएसएमसी जैसी एक बहुत अच्छी व्यवस्था हमारे पास है और विशेष रूप से आशीष जायसवाल जी ने एक मरी हुई व्यवस्था को जिंदा कर दिया। हम अगर अन्य राज्यों में देखें तो वहां की माइनिंग कॉरपोरेशंस समृद्ध है, बहुत बड़े पैमाने पर वैल्यू क्रिएट कर रही है, पैसा कमा रही है। हमारे यहां हमने इसको डंप कर दिया था। उस दृष्टि से पिछले समय आशीष जी ने पॉलिसी तैयार की, लेकिन आशीष जी आपकी सारी पॉलिसीज ये सरकार जाने से वही के वही रह गई। लेकिन आपकी पॉलिसी को भी मेरे ऊपर विश्वास था। जब मैंने कहा था मैं पुनः येल, तो आपकी पॉलिसी को भी मालूम था कि मैं ही आने वाला हूं, इसलिए बीच में आपकी पॉलिसी ने मुंह ही बाहर नहीं निकाला। अब आप चिंता मत करिए, आपने जो नई माइनिंग पॉलिसी तैयार की है वो आप कब तक सबमिट करेंगे? ऑलरेडी कर दी है। हर्षदीप जी, हम जनवरी से पहले इसको कर लेंगे। 26 जनवरी बोलता हूं, बिफोर 26 जनवरी हम नई माइनिंग पॉलिसी को मान्यता देंगे। और मेरा विश्वास है कि नई माइनिंग पॉलिसी के साथ साथ अन्य भी इस सेक्टर की जो समस्याएं हैं, जैसे आपने ध्यान में लाकर दिया कि
अन्य राज्यों में जो मेजर मिनरल्स माइनर मिनरल की सूची में गए उनकी लिस्ट को कंटिन्यू किया गया। अगर अन्य राज्य कंटिन्यू कर सकते हैं तो हम भी कर ही सकते हैं। मैं जरूर उस संदर्भ में भी अन्य राज्यों से उन्होंने क्या किया है हमारे सचिव तुरंत मंगाएंगे और उसी तर्ज पर हम लोग इसको भी पूरा करने का प्रयास करेंगे। मैंने अभी तक तो पॉलिसी देखी नहीं है, लेकिन मेरा अपना मानना है शिव कुमार जी कि आपने कहा वैल्यू एडिशन करे और फिर बाहर जाने दे, वो तो ठीक है, लेकिन मैं ऐसा मानता हूं कि उसके आगे का भी काम यहां होना चाहिए। उसके एक इकोसिस्टम हमने तैयार करनी चाहिए। और जैसा आप जानते हैं कि जिस समय मैंने सुरजागढ़ में माइनिंग को परमिशन दी, मेरी पहली कंडीशन उनको ये थी कि आप यहां पर स्टील प्लांट लगाए और उनको कोनसरी में जगह दी। अभी परसों मैंने त्रिवेणी के जो क्या नाम उनका प्रभाकरन, हाँ, उनसे मैंने परसों बात की, प्रभाकरन जी से, तो उन्होंने मुझे ये आश्वस्त किया है कि उनका फर्स्ट फेज ये अप्रैल तक वो पूरा करेंगे और सेकंड फेज का काम वो शुरू करेंगे। मैंने अभी अभी हमारे इंडस्ट्री सेक्रेटरी को कहा है कि सेकंड फेज के लिए भी उनको जमीन दी जाए। गढ़चिरौली में अगर वहां पर इतना रिच आयरन ओर होता है तो हम गढ़चिरौली का उपयोग कॉलोनी जैसा नहीं करने देंगे कि वहां से सारा माल बाहर निकले, वहां के लोग तकलीफ सहन करें और वहां कोई प्रोडक्शन न हो और वहां कोई एम्प्लॉयमेंट न हो। ये नहीं सहन होगा। गढ़चिरौली में ही इंटीग्रेटेड स्टील प्लांट लगाना ही होगा, ये हमारी कंडीशन है। और उसमें जो अड़चने हैं वो अड़चने हम दूर करेंगे। फिर गढ़चिरौली के बाद उनको और कहीं लगाना है विदर्भ में तो जरूर लगाए। और इसी प्रकार से जो मिनरल्स हमारे पास उपलब्ध है उसके ऊपर आधारित जो भी इंडस्ट्री है, इस इंडस्ट्री के लिए जिस प्रकार के कंसेशंस आपको चाहिए आप जरूर उसका एक खाका तैयार करके हमको दीजिए। निश्चित रूप से वो सारे कंसेशन राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी से चर्चा करके मैं आपको देने की कोशिश करूंगा। बस मेरी एक ही आपसे विनती है, ठीक है, हम लोग तो कोई फील्ड के लोग नहीं है, तो पिछले समय आप सब लोगों ने मिलकर हमको कहा कि विदर्भ में डिफरेंशियल टैरिफ होना चाहिए। हमने लड़ झगड़ के डिफरेंशियल टैरिफ लाया, लेकिन कुछ लोगों ने उसका गलत फायदा भी लिया। और आपको पता है कि कुछ लोगों ने एग्जिस्टिंग इंडस्ट्री का नाम बदल के, और उसमें निश्चित रूप से केवल उनका दोष नहीं है, कुछ हमारे लोग भी उसमें शामिल थे, और नाम बदल के नई इंडस्ट्री दिखा के उन्होंने, अगर इस प्रकार से हम सब्सिडीज देंगे और उसमें कोई नया इन्वेस्टमेंट ही नहीं आएगा और वही लोग नाम बदल के अगर काम करेंगे, नया आया नहीं ऐसा मेरा कहना है, बहुत बड़े पैमाने पर आए, लेकिन ये कुछ लोगों ने जो बदमाशी की उसके कारण पिछली सरकार को एक रास्ता ही मिल गया उसको बंद करने का। वो तो चाहते ही नहीं थे, तो उन्होंने उसको किस प्रकार से स्ट्रक्चर कर दिया हम सब लोग जानते। अब जो भी चीज आप तैयार करके दीजिए, मैं तो आपने जो तैयार करके दिया मैं आंख मूंद कर उसको आगे ले जाता हूं। तब आप ये ध्यान में रखिए कि यू आर वर्किंग इन द इंटरेस्ट ऑफ इंडस्ट्री एज वेल एज स्टेट, यू आर वर्किंग इन द इंटरेस्ट ऑफ पीपल एट लार्ज। और इसका विचार करके कोई भी पॉलिसी गलत तरीके से एक्सप्लॉइट नहीं होगी। पॉलिसी बनेगी तो उसमें चेक एंड बैलेंसेस होंगे, पॉलिसी बनेगी तो उसमें उद्योग बढ़ना चाहिए, पॉलिसी बनेगी तो रोजगार का निर्माण होना चाहिए। नए रोजगार का सृजन न करने वाली पॉलिसी कोई मतलब नहीं रखती है। ये सारी चीजें ध्यान में रखकर अगर आप पॉलिसी देते तो माइनिंग इंडस्ट्री के लिए आपकी न्यू माइनिंग पॉलिसी के साथ साथ जो भी वाजिब शब्द बहुत महत्वपूर्ण है, जो भी वाजिब कंसेशंस आप मांगेंगे उसको देने का काम हमारी सरकार निश्चित रूप से करेंगे। हम ये चाहते हैं कि जो इंडस्ट्रियल इकोसिस्टम हमारे यहाँ पर कुछ सालों तक थी और जो पिछले 20-25 सालों में विशेष रूप से समाप्त हुई, कोई छत्तीसगढ़ चली गई, कहीं खत्म हो गई, ये सारी इकोसिस्टम को हम वापस तैयार करें। और आपने बहुत अच्छी बात कही कि एक वेंडर बेस जो है वो
केवल ऑब्लिगेशन के लिए तैयार न हो तो एक बड़ा वेंडर बेस तैयार हो। उस दृष्टि से भी आपको जिस प्रकार की व्यवस्थाएं चाहिए उन व्यवस्थाओं को भी तैयार करने का काम हम करेंगे। जैसे आशीष जी ने कहा, आपने पिछले 5 सालों में देखा विदर्भ के लिए, मराठवाड़ा के लिए, पिछड़े इलाकों के लिए जो जो मांगा हमने दिया, और वापस हमारी ये तैयारी है, जो जो आप मांगोगे हम देंगे, लेकिन उसका रिजल्ट भी आना चाहिए। रिजल्ट नहीं आया तो जिम्मेदार भी आपको मानेंगे। तो उस दृष्टि से पारेख जी, उस दृष्टि से आपको सबको, मुझे ऐसा लगता है कि फिर एक बार अपना विचार करने वाली सरकार आई है। ये ध्यान में रखते हुए जितनी तेजी के साथ आप इसमें पहल करेंगे, और आज तो मिनकॉन हो रहा है, नॉट जस्ट इन द माइनिंग इंडस्ट्री बट इंडस्ट्री सारी जो अलग अलग हमारी है, वो सारी इंडस्ट्री का विचार करते हुए हम लोग आने वाले दिनों में हमारी पॉलिसीज को तैयार करें। और विशेष रूप से मैं ये कहता हूं कि अभी नागपुर मुंबई एक्सप्रेसवे डेवलप होने के बाद इतने बड़े पैमाने पर लोगों का इंटरेस्ट जागरूक हो रहा है, और मैं तो ये दावे के साथ कहता हूं कि अगले 3 सालों में हम लोग जो सपना लेकर घूमते थे लॉजिस्टिक्स हब, अगले 3 सालों में ऑल द मेजर लॉजिस्टिक प्लेयर्स विल बी लोकेटेड अराउंड ये हमारा जो कम्युनिकेशन एक्सप्रेसवे है, समृद्धि बाला साहब ठाकरे एक्सप्रेसवे है, और उसमें विशेष रूप से नागपुर, वर्धा या ये जो सारा हमारा इलाका है, यहाँ पर लोग आने वाले हैं। तो उस दृष्टि से भी हम लोग तैयारी करें ताकि उसका इकोसिस्टम तैयार हो, और आने वाले लोगों को हम लोग निश्चित रूप से कोई न कोई सुविधाएं दे सके, ताकि ये जो व्यवहार है ये बड़े पैमाने पर बढ़े। मैं आज के इस मौके पर, आशीष जी, आपने एक बहुत महत्वपूर्ण विषय और रेती का यहाँ पर लाया, उसकी एक नई पॉलिसी तैयार करने का हम प्रयास कर रहे हैं। इसमें आपका बहुत ज़्यादा अभ्यास है, तो आपका मार्गदर्शन उस पॉलिसी में हम लेंगे। आपने जो पॉइंट्स दिए उन पॉइंट्स को भी उसमें हम सम्मिलित करेंगे। और निश्चित रूप से मैं अभी आशीष जी को पूछ रहा था कि हमने आपको रेती घाट देने की बात कही थी, तो उसका क्या हुआ? तो मुझे बड़ा आश्चर्य है। उन्होंने कहा मैं पिछले 2 साल से प्रयास कर रहा हूं लेकिन टीपी इशू नहीं होती। तो ये तो बड़ी आश्चर्य की बात है। अगर एमएसएमसी को नहीं मिलती है तो ये तो ऐसे जितने अधिकारी हैं उनको घर पे ही बैठाना पड़ेगा। अगर हमारे सरकार के उपक्रम को कोई यहाँ पर जो जीआर हमने निकाला उसका पालन नहीं होता होगा, आशीष जी आप तो पुराने अनुभवी, हमने साथ में काम किया है, आप चुप बैठने वालों में से नहीं है, तो आप क्यों चुप बैठे हो? बस सबके नाम दे दो, सबको घर बैठाऊंगा। ये चलेगा नहीं। ये सरकार बदलिए, समझ में आना चाहिए। ये सरकार कोई पैसे खाने वाली सरकार नहीं है, हम लोग कोई धंधा करने वाले सरकार नहीं है। ये जो सारा रेती का व्यवहार, ये कुछ मिनिस्टर और जनप्रतिनिधि मिलकर जो काला बाजार कर रहे थे, हमको नहीं चलेगा, हमको नहीं चाहिए। हम उसमें से एक पैसा हमको चाहिए नहीं। एक एक पैसा जो सरकार का है, जनता का है, सरकार की तिजोरी में ही जाएगा। और उसमें जो करेगा, मैंने अभी आपने देखा होगा, जो सारे व्यवहार करते थे सबको जेल में डालना शुरू किया, और मैं छोड़ूंगा नहीं, मैं सबको जेल में डालूंगा। क्योंकि इस प्रकार से अगर हमारे एनवायरमेंट को पूरे तरीके से खराब करते हुए, हमारी नदियों को खोद कर और एक नया पैसा सरकार को न देते हुए इस प्रकार का व्यवहार होता होगा, तो वो लोग भी सुन ले, उन्होंने आज तक क्या किया है वो किया है, इसके बाद करेंगे तो छोड़ूंगा नहीं। उनके ऊपर कार्रवाई होगी और पुलिस की कार्रवाई भी होगी, ये उन्होंने ध्यान में रखना चाहिए। तो मुझे लगता है कि जरूर आने वाले दिनों में ये जो रेती का मसला है इसको भी हम लोग ठीक से सुलझाने का प्रयास करेंगे। मैं मिनकॉन को बहुत बहुत बधाई देता हूं। आप लोगों ने 2-2.5 साल बाद वापस सारी चीजें ट्रैक पे लाने का प्रयास किया है। फिर एक बार आपकी सरकार आई है, इसलिए आप इन सारी चीजों को गति दें, और सरकार की ओर से भी हम गतिशीलता के साथ इन सब चीजों पर निर्णय करेंगे, ये विश्वास मैं आपको दिलाता हूं। फिर एक बार आपका बहुत बहुत आभार व्यक्त करते हुए अपने शब्दों को विराम देता हूं। जय हिंद। तर नागपुरात मिनकॉइन 2022 माइन्स मिनरल्स अँड मेटल्स कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे आणि या कॉन्फरन्सला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि ते बोलत होते। यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।
मोठी बातमी. हरी नरके यांनी एक वादग्रस्त फेसबुक पोस्ट केलेले आहे. त्यांनी एक वादग्रस्त फेसबुक पोस्ट केलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. दिवंगत अब्दुल कलाम यांच्याबाबत त्यांनी वादग्रस्त पोस्ट केलंय. कलमांचा वाचनाशी संबंध काय असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी फेसबुकवर पोस्ट केलेली आहे. राष्ट्रपती म्हणून त्यांचं योगदान काय? हरी नरके यांनी ही वादग्रस्त फेसबुक पोस्ट केलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. कलमांचा वाचनाशी संबंध काय असा प्राध्यापक हरी नरके यांनी प्रश्न उपस्थित करत फेसबुकवर ही वादग्रस्त पोस्ट केलेली आहे. दिवंगत कलाम यांच्याबाबत त्यांनी हे वादग्रस्त पोस्ट केलंय. अब्दुल कलाम हे एक इंजिनियर आहेत आणि कलमांनी असा कोणता शोध लावला असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी फेसबुकवर पोस्ट केलेला आहे. मिसाईल बनवणं हे संशोधन नव्हे असं देखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, हरी नरके यांनी नेमकं त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय? हरी नरके यांनी आज जी कलामांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते त्याच्यावरती टीका करणारा एक लेख जो आहे तो फेसबुक आणि ट्विटरवरती लिहिलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत आणि कलामांचं देशासाठीचं योगदान काय, किंवा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरं करण्यासारखं काय. त्यांनी महात्मा फुले वाचलेले नव्हते, त्याच्यामुळे ते संसदेच्या प्रांगणात जेव्हा महात्मा फुलेंचा पुतळा उभारण्यात आला त्याच्या अनावरणाला आलेले नव्हते. ते केवळ टेक्निशियन होते आणि मिसाईल बनवणं हे काही संशोधन नव्हतं, तर दुसऱ्या देशांच्या तंत्रज्ञानातून त्यांनी इथं ते असेंबल केलं होतं किंवा ते इंजिनियर होते, टेक्निशियन होते, अशा स्वरूपाची कमेंट जी आहे ती त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये केलेली. आणि दैवतीकरण करणं किंवा विभूतीकरण करणं हा एक पॉइंट आहे या देशामधला, त्याचंच अनुकरण केलं गेलं म्हणून कलाम हे मोठे ठरले अशी टीका जी आहे ती हरी नरके यांनी केली आहे. वास्तविक या अशा पद्धतीनं हरी नरके यांनी केवळ त्यांना आलेल्या एका अनुभवावरून अब्दुल कलाम यांच्याबद्दल अशा पद्धतीची पोस्ट लिहिणं यावरून सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती ट्रोल होत आहेत. ही पोस्ट जी आहे त्यांची ती वादग्रस्त ठरली आहे. त्यांना या बाबतीमध्ये आम्ही आणखी काही बोलायचं आहे का किंवा त्यांच्या प्रतिक्रियेसाठी जेव्हा फोन केला तेव्हा आपण जे लिहायचं ते लिहिलं आणि या विषयावरती आणखी काही बोलणार नाही असं स्पष्टीकरण दिलंय. मात्र हे दुर्दैवी आहे ज्या पद्धतीनं इतक्या मोठ्या संशोधकाला म्हणा किंवा शास्त्रज्ञाला म्हणा ज्यांचं योगदान आंतरराष्ट्रीय पातळीवरती मान्य केलं गेलेलं आहे, केवळ एका अनुभवाच्या जोरावरती त्यांच्या वाचनाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणं यावरून हरी नरके आता ट्रोल होताना दिसत आहेत आणि त्यांची पोस्ट जी आहे ती वादग्रस्त ठरताना दिसते. बरं, निश्चितच वैभव, खरं तर अशा प्रकारची पोस्ट करून ते आता ट्रोल देखील होत असतील, मात्र यावरून त्यांनी आता काही स्पष्टीकरण दिलेलं आहे का? नाही, स्पष्टीकरण देणार नाही असं त्यांनी सांगितलंय. आम्ही फोनवरून त्यांना याबाबतच्या प्रतिक्रियेसंदर्भात विचारलेलं होतं, तर आपल्या अँजिओप्लास्टी झाली आणि जे काही लिहायचं होतं किंवा जे काही सांगायचं होतं ते पोस्टमध्ये लिहिलेलं आहे, त्यावरती वेगळं काही स्पष्टीकरण देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. बरं वैभव, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. हरी नरके यांनी ही वादग्रस्त फेसबुक पोस्ट केलेली आहे. एपीजे अब्दुल कलाम हे एक इंजिनियर होते, पण त्यांना या मंडळींनी शास्त्रज्ञ घोषित करून टाकलं. मला सांगा, कलमांनी असा कोणता शोध लावला? मिसाईल बनवणं हे संशोधन नव्हे, ती एक मशीन आहे. तिचा शोध कलमांनी लावलेला नाही, तो जर्मनीत लागला तेव्हा कलाम पाळण्यात होते असं वादग्रस्त पोस्टमध्ये त्यांनी आपल्या फेसबुकच्या पोस्टमध्ये हरी नरके यांनी म्हटलेलं आहे. वादग्रस्त फेसबुक पोस्ट केलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. त्यांची ही फेसबुक पोस्ट देखील आपण पाहतोय. त्यांनी या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण ते देखील पाहूयात. एपीजे अब्दुल कलाम हे एक इंजिनियर होते, पण त्यांना या मंडळींनी शास्त्रज्ञ म्हणून घोषित करून टाकलं. मला सांगा, कलमांनी असा कोणता शोध लावला? मिसाईल बनवणं हे संशोधन नव्हे, ती एक मशीन आहे. तिचा शोध कलमांनी लावलेला नाही, तो जर्मनीत लागला तेव्हा कलाम पाळण्यात होते. अशी वादग्रस्त विधानं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलेली आहेत. कलमांचा वाचनाशी संबंध काय असा सवाल प्राध्यापक हरी नरके यांनी उपस्थित केलेला आहे. तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. हरी नरके यांची ही वादग्रस्त पोस्ट आता चांगलीच चर्चेत आलेली आहे, कारण दिवंगत कलमांबाबत त्यांनी वादग्रस्त पोस्ट केली आहे.
कलमांचा वाचनाशी संबंध काय असा सवाल त्यांनी आपल्या पोस्टमध्ये उपस्थित केलाय. आपण पुन्हा एकदा पाहूयात त्यांनी आपल्या या फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे. एपीजे अब्दुल कलाम हे एक इंजिनियर होते, पण त्यांना या मंडळींनी शास्त्रज्ञ म्हणून घोषित करून टाकलं. मला सांगा, कलमांनी असा कोणता शोध लावला? मिसाईल बनवणं हे संशोधन नव्हे, ती एक मशीन आहे. तिचा शोध कलमांनी लावलेला नाही, तो जर्मनीत लागला, तेव्हा कलाम पाळण्यात होते, अशी वादग्रस्त विधानं हरी नरके यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलेली आहेत. आणि त्यावर कोणतीही प्रतिक्रिया, कोणतंही स्पष्टीकरण देणार नसल्याचं देखील हरी नरके यांनी म्हटलेलं आहे. सध्या त्यांना इंटरनेटवर ट्रोल देखील करण्यात येत आहे त्यांच्या या पोस्टमुळे, कारण हरी नरके यांनी ही वादग्रस्त फेसबुक पोस्ट केलेली आहे. दिवंगत कलमांबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातम्यांकडे. परतीच्या पावसाने राज्यात हाहाकार माजवलाय. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतातील उभी पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत. औरंगाबाद, कोल्हापूर आणि गोंदियामध्ये पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालाय. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं भरपाई देण्याबाबत सरकार पावलं उचलत असल्याचं कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटलांनी सांगितलंय. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलेन, परंतु मी काल लगेचच माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोललो आणि ते इतके संवेदनशील आहेत की त्यांनी एव्हाना सगळ्या कलेक्टरांना पंचनामे करा असे आदेश दिले. राज्यभरात परतीच्या पावसानं शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. राज्य सरकारनं वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले. शासकीय नियमांच्या फेरीत मदत अडकली, ज्यामुळे आम्हाला दिवाळी करता येणार नाही अशी भावनिक साथ शेतकऱ्यांनी सरकारला घातली आहे. नुकसानामुळे मानसिक कोंडी झालेल्या शेतकऱ्यांनी न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यासमोर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. शेतकऱ्यांच्या या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आपण बघतोय की कशा पद्धतीनं सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे. या जे आहेत या शेंगा ज्या आहेत सोयाबीनच्या, याच्यावर पूर्ण बुरशी आलेली, वाळून गेलेले आहेत आणि आता याच्यातून शेतकऱ्याच्या हाती काही सुद्धा लागणार नाही. एका शिवारात जरी असलो मी तरी पावसाच्या पाण्यामुळे जे आहे अशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे. मी तुम्हाला उपटून पण दाखवू शकतो जवळ आणून, कारण याच्यामुळे जे आहे पूर्णचे पूर्ण 100% नुकसान झालेलं आहे. हे परतीच्या पावसाचं नुकसान आहे. आता काही ठिकाणी पंचनामे झाले, काही ठिकाणी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेले आहेत. आता दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि सोयाबीन शेतकरी दिवाळी साजरी करण्यासाठीच घेत असतो. आता सोयाबीन गेलं, आता नेमकी त्याची दिवाळी कशी होईल याविषयी त्याच्या मनात संभ्रम आहे. दादा काय म्हणाले? सगळं काळ्या पडलं. दिवाळीचं विचारूच नका. जे माझं आहे ते सगळ्यांचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याची हेच हाल आहे. दिवाळी करायची कशाची? आता एक तर 2-2.5 वर्ष करोनात गेले, त्याला हवालदिल झाले, सगळ्यांना पैसे व्याजाला चाललेले. मॅक्झिमम म्हणजे तुम्हाला सांगतो, खूप झालं तर एक 2-5% शेतकरी सक्षम आहेत का त्याच्या घरात पैसा आहे, बँकेत पैसा आहे, बाकी सगळ्या त्याचे हातपाय पडून आला. मी सांगू, मी स्वतः व्याजाला पैसे आणले साहेब, 2 लाख रुपये, आणि मी झकमार केले शेतीचा. काय भेटणार आहे? आता पुन्हा कर्ज माझ्या होणार आहे. 2 वर्षापूर्वी पुरीचं लग्न केलं, ते कर्ज अजून फिटलं नव्हतं. याला जोड धंदा म्हणून मला शेतीने फक्त 1.25 एकर जमीन माझ्या बापाची, मी लोकांची बटाई ठोक्यान करीत राहतो. मी 2 लाख रुपये व्याजाला आणलेले, 3 रुपये टक्क्याला. नाव सांगा तर द्यायला बदनाम करा, पुन्हा देणार नाही. आणि बँक कशावर कर्ज देईल आम्हाला? आम्हाला शेतीच नाही आहे. पण हिंमत हारत नाही साहेब. शेतकरी लढत राहतो. शेतकरी जात असती साहेब, मोड पण वाचणार नाही. आम्ही याच्यात लढत राहतो. निश्चितपणे भावनिक आम्ही शेतकऱ्यांच्या याच्यात भावना लढत राहतो. आम्ही भीक नाही मागत, भीक नाही मागत आम्ही. या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे. त्याच्या भावना आपण बघितल्या. हजारो शेतकरी नाही, लाखो शेतकऱ्यांच्या भावना आहेत, कारण त्यांचं पीक हातचं गेलेलं आहे. त्यांच्या समोर आता दिवाळी कशी करायची हा विषय तर सोडा, परंतु पुढे जगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. मात्र आता कृषी मंत्र्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिलेले, तुम्हाला त्याच्यावर विश्वास नाही? साहेब, कृषी मंत्री विश्वास धरा, पण गावात जे राजकीय लोक असतात आणि हे तुमचे शेतकरी अधिकारी हे तोंड बोंड वाटते साहेब. ज्याचं खरं त्याला नाही भेटत, सगळ्यांना नाही भेटत. भेदभाव होतो. भेदभाव होतो. याच्या अगोदर मी
त्या साहेबांचं वावर केलं तर मागच्या वर्षी क्लिप दिली नाही, माझ्या घरच्या वावर 5.25 एकर वावर आहे, 31 आर वावर आहे, त्याच्यात माल पाहून बा आता तुम्ही हो पाहू राहिला, काही उरलेलं नाही, काहीच नाही. मी एकटा नाही, सगळेच फळबागवाला नुसतं म्हणाला फळबागवाला आहे साहेब, त्याच्या झाडाला फळ नाही आज. पूर्ण फळबागाचं नुकसान झालेलं आहे, कोणी अधिकारी येऊन बघत नाही. आणि जे पावसाळ्यात लोकांना व्याजानं पैसे काढून शेती केलेली आहे त्याच्यात आता एवढं नुकसान झालेलं आहे. आज सोयाबीन पीक काढण्यासाठी सुद्धा शेतकऱ्याकडे 1 रुपया नाही आणि लेबर मिळत नाही. आता हे काढल्याशिवाय गत्यंतर नाही. लहान मुलं बाळ आहेत, फटाके आणायचे, कपडे घ्यायचे, करणार कसे शेतकरी? सोयाबीनचं नुकसान बघितल्यानंतर मी आता कपाशीच्या शेतीमध्ये आलो, म्हणजे कापसाच्या शेतीमध्ये. कापसाचं शेतीचं नुकसान सुद्धा प्रचंड आहे. आता ही तुम्हाला हिरवळ दिसत असेल, पण ही हिरवळ फसवी आहे. या हिरवळीतून शेतकऱ्याच्या हाती काही सुद्धा लागणार नाही. आता कपाशीचं हे झाड आपण बघितलं, हे झाड आतापर्यंत माझ्या डोक्याच्या वर पाहिजे होतं, परंतु याच्यावर पावसाचा ताण पडला, पाण्यामुळे या झाडावर ताण पडला आणि 60 ते 70 कैऱ्या इथं लागायला पाहिजे होत्या, तिथं फक्त 7 ते 8 कैऱ्या आहेत पर झाडाला. आणि त्या कैऱ्यावर सुद्धा आपण बघू शकतो की या ठिकाणी आता काळे डाग पडायला सुरुवात झालेली आहे. हे काळे डाग पडले, हे काळे डाग पडायला लागले, याचा अर्थ हे बोंड आता आलं तरी याच्यामध्ये कापूस ज्या पद्धतीनं असायला पाहिजे होता तसा कापूस या ठिकाणी नाही. पुन्हा आता या झाडाला सुद्धा आपण बघू शकतो की आपण बघतो की हे बोंड फुटलेलं आहे, परंतु याच्यामध्ये कापूस अजिबात नाही. हा कापूस नाही. बाबा हे शेतकरी आहेत माझ्यासोबत, त्यांची शेती आहे. काय ना बाबा? आपलं नाव साहेबराव विश्वनाथ गोरे. बरं, आता हे कापूस तर दिसायला लागला, पण काय याच्यात सरकीच नाही ना साहेब. आता याच्यात कापूस दिसू राहिला पण हे सरकीच नाही. याला फुकट बी घेणार नाही ते डाकळे व्यापारी, फुकट बी नाही घ्यायचं. दाबून पहा तुम्ही. आम्हाला कशाला दाबाला तर तुम्ही स्वतः दाबून पहा. काही नाही, काहीच नाही याच्यातून काय याच्यात. हाती येणार? हातीच येणार नाही आता त्याला. एवढं हे सगळं हिरवं दिसू लागलं, याच्यातून काय नाही? याच्यातून काय आता काही घडू शकत नाही. औषधाचे बी पैसे भेटू शकत नाही याचे. हा. आणि हे पैसे बाहेरून आणलेले पैसे राहते आणि मालावर पैसे तुमचे द्यायचे राहते. पीक तर गेलंच गेलं, मात्र ह्याच्यामध्ये आणखी दुसरं सांगतो संकट शेतकऱ्याच्या समोर. लाल्या रोग पडायला लागला. हा बघा, हा लाल्या रोग आहे आणि या लाल्या रोगातून सुद्धा हे पीक आता पूर्णपणे हातातून जाण्याची शक्यता आहे, कारण हे पीक शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार. बाबा आता दिवाळीच्या तोंडावर कसं मग आता दिवाळीला काय आता साहेब, काही धाडादा शेर निघला असता तर दिवाळी झाली असती, पण आता निघाला काही नाही ना साहेब. याच्यात दिवाळी करणार कशी? याच्यात कपडे आहे, लत्ते आहे, मुलं आहे, लेकी बाळी येणं आहे. दिवाळीला यावंच लागते ना. ज्याची लेख आहे त्याला आशा राहतीच आई बापाची, आहे का नाही? मग त्याच्याकरता काय करणार आता? याला करा काय? 10 शेर कापूस नेऊन होत नाही साहेब. हे होतं सांगा बरं तुम्ही. आपण बघतोय प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी दिसतं या आता ठिकाणी. करणार काय शेतकरी त्याला? भावनिक. अहो आजच्या मी आतापर्यंत ढोरं वळीतो. आतापर्यंत आजचे कोचे कोण ढोरं वळीतो. एक बकरू जगलं नाही, 50-60 बकरू मेलं. करणार काय? आत्महत्येचीच गोट आहे नाही. सांगा ना तुम्ही काय करणार? नुसते कपडे घालून फिरायला जमतं का? लोकांना समाजात बी चांगलंच राहावं लागेल ना. कसं करता सांगा तुम्ही? हे सांगासारखी कथा नाही साहेब शेतकऱ्याची. हे तुम्ही आहे याच्यात, तुम्हाला कळत असं नाही याच्यातलं थोडंफार. ही कथा सांगासारखीच नाही शेतकऱ्याची. आता काय सांगू तुम्हाला, इतकं अंतःकरण जळतं आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदत सुद्धा देतील, मात्र ही जी हिरवळ आहे ना, ही हिरवळ याच्यातून शेतकऱ्याच्या हाती काय लागणार नाही. आणि तुम्ही मदत जाहीर केलेले पंचनामे होतील, मात्र ते वेळेत जर भेटले तर ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरतील. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, पिंपरी राजा, औरंगाबाद. तिकडे कोल्हापुरात देखील अनेक भागातील शेती ही पाण्याखाली गेलेली आहे. परतीच्या पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झालाय. गोंदिया जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सर्वाधिक नुकसान हे गोंदिया, गोरेगाव, तिरोडा आणि आमगाव या 4 तालुक्यांमध्ये झालंय. बांधातील धान पूर्णपणे भिजलं असून 4 ते 5 हजार हेक्टरमधील धान पिकांचं नुकसान झाल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांना हाती आलेलं पीक गमावण्याची वेळ आता आली आहे. परतीच्या पावसाने गोंदिया जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. आपण बघू शकता की गोंदिया जिल्ह्यातील काही शेतकरी जे धान कापलेले होते त्यांनी कापून ठेवलेले होते, मात्र परतीच्या पावसामुळे हे धान कुठेतरी पाण्याखाली आले आहेत आणि त्यामुळे आता हे शेतकरी हे धान उचलून बांधावर ठेवत आहेत की कुठेतरी हे धान वाढल्या पाहिजे. मात्र हे धान वाढूनही काही त्यांचा उपयोगी होणार नाही. त्याचप्रमाणे आता ऐन तोंडावर दिवाळी आली आहे आणि शेतकऱ्यांना दिवाळीसाठी धान विकून सुद्धा काही उपाययोजना करता येणार. मात्र
आलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठा नुकसान झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे पाहिलं की आता शेतकरी मागणी करत आहे की सरकारने आम्हाला सरसकट मोबदला मिळाला पाहिजे आणि हा जो नुकसान झालेला आहे याचा मोबदला मिळाला पाहिजे आणि त्याचप्रमाणे पाहिलं की या अगोदरही शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झालेलं आहे आणि आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि येणारी दिवाळी हे अंधारात दिवाळी राहणार आहे शेतकऱ्यांची. रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया. शेतकऱ्यांनी धान पीक कापलेले होते, ते धान पिकाचे कुजणे किंवा आपले कडपा म्हणा, त्या कडपा भिजलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व संबंधित आमचे पोलीस सहाय्यक यांना सूचना देण्यात आल्या की त्यांनी जे धान कापलेले आहेत त्यांचे पंचनामे करण्याची सुरुवात केलेली आहे आणि आधी समजे सगळं पंचनामे तयार करून आपण शासनात सादर करणार आहोत. कडपे आहेत ते बांध्यावर पडले आहेत ना, ते बांध्यात पाणी साचलेलं आहे ना, ते अंकुर पण आला आहे ते आम्ही आता काही कडपे तर ते झुड्यावर काढले आहेत, तरी पण ते सरकारने नुकसान भरपाई द्यावी. दिवाळी तर अंधारात राहणार आहे कारण की विकायला जाणार तर 200-300 रुपयाच्या भावानं जाणार आहे. ते हा धान आम्ही कापलो त्यानंतर पाऊस अजून आला. त्याने काय झालं, कसं झालं की आपण जो बांध्यामध्ये आपण धान ठेवलं होतं, बांध्यात पाणी साचल्याने आपला धान खराब झाला. आता समोर दिवाळी पण आहे, तर हे दिवाळीमध्ये आपला कसं आमची दिवाळी अंधारात जाईल, त्यासाठी आपण आता कसा करू, गव्हर्नमेंटने आमची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. आणि आता एक मोठी बातमी समोर येते. सर्वोच्च न्यायालयानं GN साईबाबा यांच्या संदर्भातील नागपूर खंडपीठाच्या आदेशाला स्टे दिला असल्याचं कळतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. GN साईबाबांची पुन्हा आता जेलमध्ये रवानगी होणार आहे, कारण GN साईबाबा निर्दोष प्रकरणात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यानंतर आता नागपूर खंडपीठाच्या आदेशाला स्टे देण्यात आलेला आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. GN साईबाबाची पुन्हा आता जेलमध्ये रवानगी होणार आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, नागपूर खंडपीठाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टानं स्टे दिलाय, काय सविस्तर अपडेट? अगदी काही मिनिटं आधी सर्वोच्च न्यायालयाचा हा काल नागपूर खंडपीठाने जो GN साईबाबा यांना निर्दोष सोडण्याचा आदेश दिलेला होता त्याला तात्पुरता स्टे देण्यात आलेला आहे आणि त्या पुढची सुनावणी होणार आहे. त्यानंतर मग पुढे या संपूर्ण हिअरिंग मध्ये सरकारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल दोन्ही आपापली बाजू मांडणार आहे. अत्यंत महत्वाचा निर्णय म्हणावा लागेल की राज्य सरकारला कालपासून राज्य सरकारचा जो प्रयत्न होता की नागपूर खंडपीठाच्या आदेशावर स्टे यायला पाहिजे, काल त्यांनी तो प्रयत्न केला. काल सुप्रीम कोर्टाने ते प्रकरण घेण्यास नकार दिलेला होता. मात्र आज जे शनिवार सुट्टीचा दिवस असताना देखील अति महत्वाचं प्रकरण म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये यावर सुनावणी झाली. त्या सुनावणीमध्ये काल नागपूर खंडपीठाने जो आदेश दिला त्याला तात्पुरता स्टे देण्यात आलेला आहे. अजून न्यायालयाच्या आदेशाचा पूर्ण प्रत आपल्याकडे आलेली नाही, पण प्राथमिक जी माहिती आली आहे की सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाच्या आदेशावर स्टे दिलेला आहे आणि त्यामुळे GN साईबाबा आणि यांचे जे काही सहकारी होते जे आज नागपूर कारागृहातून बाहेर निघत होते त्यांचा मार्ग आता बंद झालेला आहे. तुषार, कोर्टानं या सुनावणीवेळी नेमकं काय निरीक्षण नोंदवलं हे कळू शकलंय का? सुनावणी जी प्राथमिक माहिती मिळेल त्यामध्ये फक्त राज्य सरकारने हीच बाजू मांडली की तात्पुरता स्टे द्यावा, कारण की इतक्या मोठ्या ज्यांच्यावर गंभीर आरोप आहे किंवा ज्यांच्या सरकारी यंत्रणेकडे इतके गंभीर पुरावे आहे, जो निकष नागपूर खंडपीठाने लावला आणि ज्या निकषाच्या आधारावर या सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे त्याचा पुनर्विचार व्हावा. त्यासाठी कालच सरकारी पक्षाने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. तो त्यांची जी मागणी होती की तात्पुरता स्टे द्यावा, ते संपूर्ण प्रकरण सुनावणीसाठी घ्यावं आणि त्यानंतर मग अंतिम निर्णय द्यायचा असेल तर द्यावा. पण सध्या तरी GN साईबाबा यांच्या संदर्भात जे गंभीर आहे त्या गंभीर आरोपाचा विचार करता आणि सरकारी पक्षाकडे असणारे पुरावे बघता तात्पुरता या संपूर्ण प्रकरणाला स्टे देऊन सुनावणी करावी आणि त्यानंतर मग पुढची जो काही निर्णय असेल तो सर्वोच्च न्यायालयाचा येईल. तर ते राज्य सरकारचं जे म्हणणं होतं ते सर्वोच्च न्यायालयाने ऐकलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाच्या आदेशाला स्टे दिला आहे. बरं तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. बेरोजगारीमुळे तरुण पिढी त्रस्त असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलीस सुरक्षा मिळावी म्हणून खडसे सुरक्षा रक्षकांमार्फत धमकीचे फोन करायला लावायचे असा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केला. दरम्यान खडसे एवढे महत्त्वाचे आहे का असा सवालही त्यांनी केला.
साहेबांची शिवसेना या पक्षाला निवडणूक आयोगानं ढाल तलवार हे चिन्ह दिलंय. मात्र यावर नांदेडमधील सचखंड गुरुद्वाराच्या माजी सदस्यांनी आक्षेप घेतलाय. ढाल तलवार ही धार्मिक निशाणी असल्याचा दावा करत हा आक्षेप घेण्यात आलेला आहे. ढाल तलवार ही शिखांची धार्मिक निशाणी आहे. श्री गुरु गोविंद सिंग यांनी जेव्हा खालसा धर्माची स्थापना केली त्यावेळी ढाल तलवार रक्षणासाठी अर्पण केली होती. शिखांच्या 5ही तख्तांवर रोज ढाल तलवारीचं पूजन केलं जातं. त्यामुळे हे निवडणूक चिन्ह देऊ नये अशा आशयाचा आक्षेप गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य सरदार रणजित सिंग यांनी घेतलाय. तिकडे जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे मोठा कट उधळला गेलेला आहे. बांदीपोरा जिल्ह्यातील बडियारा आणि कानबाठी गावात दरम्यान